RSSच्या लोकांनी संचलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त। मला असं बहुजनांना सांगायचं आहे की आपण आंबेडकर जयंतीनिमित्त RSSचं संचलन झालं तर ह्या गोष्टींनी आपण हुरळून जाऊ नये असं मला वाटतं। साध्वी ऋतुंभरा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे, हिंदू धर्म वाढवण्यासाठी 4 मुलं होऊ द्या, 2 तुम्ही सांभाळा आणि 2 विश्व हिंदू परिषदेला किंवा राष्ट्रसंघाला द्या म्हणून। कर्व्यांनी केवळ आणि केवळ ब्राह्मण महिलांसाठीच काम केलेलं आपल्याला दिसतं आणि मग त्यांना आपण सुधारक म्हणतो, पण मग त्यांना पुरोगामी म्हणायचं का? जय जिजाऊ, जय भारत। मी ॲडव्होकेट शैलजा मोळक, पुणे। मागील आठवड्यापासून आपण ज्ञानशैली या प्रबोधन सदरामध्ये भेटत आहोत आणि मागच्या आठवड्यात जे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त जे काही त्यांचे विचार, स्त्रीविषयक विचार, अधिकार, पुस्तक प्रेम, जयंती कशी साजरी करावी याविषयी आपण चर्चा केली आणि आपण माझे विचार ऐकत आहात आणि आपल्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मला येत आहे। अनेक सूचना आलेल्या आहेत, त्याचं मी पुढे जाऊन निराकरण पण करीन आणि आपण सर्वजण मला जे उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि जागृती न्यूज चॅनलच्या माध्यमातून जवळपास आज 2 लाख लोक हे सगळं बघतायत आणि त्यामुळं आपले विचार पोचण्याचं एक खूप चांगलं माध्यम हे आहे आणि जर आपण कोणी हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करावं आणि आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। ज्ञानशैली प्रबोधन सदरामध्ये आपण विविध विषय घेऊन मी आपल्याशी संवाद साधणार आहे। तर आता नुकतंच आपण आंबेडकर जयंती साजरी केली आणि काल महर्षी अण्णासाहेब कर्वेंची जयंती साजरी झाली आणि आता 23 एप्रिलला महर्षी वि. रा. शिंदे यांची जयंती आहे। मी जसं की मागे म्हटलं होतं की एप्रिल महिना हा जयंती आणि स्मृतिदिनांचा महिना आहे आणि विचारांचा जागर आपण या निमित्ताने करणार आहोत, म्हणून याही वेळेस मी एका सुधारकावर बोलायचं असं ठरवलं आहे। आता सुधारकांवर किंवा महापुरुषांवर बोलायचं म्हटलं तर आजच्या काळाशी आपण जर त्याचा विचार केला तर आज कायम हिंदुत्ववाद आणि पुरोगामी हे कायम संघर्ष आज चालू आहे, आजही चालू आहे। आज जर आपण पाहिलं तर लातूरची एक बातमी मी बघितली होती की ते RSSच्या लोकांनी संचलन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त आणि मला वाटतं एका चॅनलनी तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याच्यावर प्रतिक्रिया मागवल्या की कसं वाटतंय म्हणून। तर मला असं बहुजनांना सांगायचं आहे की आपण आंबेडकर जयंतीनिमित्त RSSचं संचलन झालं तर ह्या गोष्टींनी आपण हुरळून जाऊ नये असं मला वाटतं, कारण एक तर आपली विचारधारा कंप्लीट वेगळी आहे आणि दुसरी गोष्ट त्यांना समता नको आहे, त्यांना समरसता हवी आहे, हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे। आणि बहुजनांना आकर्षित करणं किंवा आपले आदर्श हे पळवणं हे एक प्रकारे आज आपल्याला दिसतंय आणि अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि सावरकर असतील तर हे दोघांना एकत्र आणून समरसता मंचातून कार्यक्रम घेतले जातात आणि आपल्याला वाटतं की मग कुठं काही विरोध आहे, आपल्याला विरोध नाही आहे, अशी एक मानसिकता आपली तयार करण्याचं काम म्हणून आपल्याला अजून मानसिक गुलामीत ठेवण्याचं काम आजही ही यंत्रणा करते आहे। दुसरं तुम्ही पाहिलं असेल की आजच पेपरला साध्वी ऋतुंभरा यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की हिंदू धर्म वाढवण्यासाठी जास्त मुलं जन्माला घाला आणि 4 मुलं होऊ द्या, 2 तुम्ही सांभाळा आणि 2 विश्व हिंदू परिषदेला किंवा राष्ट्रसंघाला द्या म्हणून। तर अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे किती चुकीचं आहे आणि ह्याच्यामध्ये मग महिलांनी पुन्हा एकदा मुलंच जन्माला घालायचीत का आणि मुलांचं संगोपन करायचं का, हाही एक प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करावा असं वाटतं। दुसरी गोष्ट, एकीकडं आपल्याला आपले आदर्श जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी असं सांगितलेलं आहे की लग्न उशिरा करा, स्वतःची लग्न उशिरा करा, मुलांची लग्न उशिरा करा आणि कमी मुलं जन्माला घाला, का तर आपल्या प्रगती आणि विकासासाठी आपलं छोटं कुटुंब हवं आहे। सरकार एकीकडं नारा देत आहे की हम दो हमारे दो, आणि असं असताना जर हे साध्वी आणि साधू जे कोणी आज राजकारणात आहेत ते अशी वक्तव्य करतात की हिंदू धर्म वाढवण्यासाठी मुलं जास्त जन्माला घाला,
तर हे अत्यंत चुकीचं आहे, याचा मी एक महिला म्हणून निषेध करते. तर हे सगळं असं वातावरण पाहत असताना आपल्याला पुन्हा एकदा मागं जावं लागेल, महापुरुषांचा विचार समजून घ्यावा लागेल आणि त्यांनी केलेलं कार्य समजून घ्यावं लागेल. तर त्याचप्रमाणे आज मी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं कार्य थोडक्यात मी आपल्याशी संवाद साधू इच्छिते. आज असं आपण पाहतो की महाराष्ट्राने आणि त्यांच्या विचारांची उभ्या महाराष्ट्राने फारशी दखल घेतलेली आपल्याला दिसत नाही. ते एक उपेक्षितच राहिले, प्रसिद्धीपासून दूर राहिले, ते काम करत राहिले असं आपल्याला दिसतं. वास्तविक विठ्ठलरामजी हे मराठा कुटुंबातले होते, पडदानशीन कुटुंबातले होते. त्यांचे जे विचार होते हे बहुजनवादी, सत्यशोधकीय असे विचार होते. त्याचं कारण असं होतं की त्यांचे वडील वारकरी सांप्रदायिक होते आणि ते असं सांगतात की वारकरी संप्रदायातून मला सत्यशोधकीय विचारांचा वारसा मिळाला. तर हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला संतांचा वारसा आहे, आपल्या महाराष्ट्राला सुधारकांचा वारसा आहे, तर तो आपल्याला संत परंपरेतून, इतिहास परंपरेतून आपल्याला तो मिळतो आणि तो आपण अभ्यासणं आणि पाहणं फार गरजेचं आहे. सर्वप्रथम महात्मा फुलेंनी वास्तविक दलितोद्धारासाठी काम सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी जे काम केलेलं आहे तेच वीरा शिंदेंनी पुढे नेलेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी असो, स्त्रियांच्यासाठी असो, दलितोद्धारासाठी असो. आणि सुमारे 25 वर्ष ते सतत अस्पृश्योद्धारासाठी काम करत राहिले आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ते काम पुढे नेलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं एक पर्व वीरा शिंदेंचं समजलं जातं आणि दुसरं पर्व आंबेडकरांचं. आणि आंबेडकरांचं जे संघर्ष पर्व सुरू झालं तर ते मग पुढे जाऊन जास्ती प्रमाणात ते दलित बांधवांपर्यंत पोचलेलं आपल्याला दिसतं. वास्तविक विठ्ठलरामजींच्या घरी म्हणजे जातीभेदाला थारा नव्हता. त्यांच्या घरी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र जेवत होते. मुस्लिम कुटुंबांशी त्यांचा चांगला संबंध होता आणि ह्या सगळ्या वातावरणात ते वाढलेले असल्यामुळं ते सत्यशोधकीय विचाराकडे वळले. पुढे जाऊन त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली, प्रार्थना समाजाची स्थापना केली आणि मूर्तीपूजेला विरोध हा त्यांनी पहिला मुद्दा त्यांचा प्रार्थना समाजाचा मांडला. आणि त्यांना एक स्वातंत्र्याची आवड होती, नाविन्याची ओढ होती आणि सत्याचा छडा लावण्याची एक हौस होती. त्यांनी केलेलं कार्य पाहिलं तर मद्यपान बंदी असेल, निषेधाची, मुलींच्या शिक्षणासाठी कार्य असेल, असे विविधांगी कार्य आहे. पण मला विशेष करून फक्त एकाच मुद्द्यावर मी जास्त बोलणार आहे की स्त्री शिक्षण आणि त्या स्त्रीविषयक दृष्टिकोन त्यांचा जो आहे तो. आणि ह्याच्यामध्ये की त्यांनी त्यांच्या आईचं आयुष्य मुळात लहानपणापासून पाहिलं होतं आणि त्यांची आई गरीब कुटुंबातली होती आणि कर्नाटकातली होती. परंतु त्यांचं जे घर होतं म्हणजे त्यांची आजी जी होती ती भयंकर खाष्ट होती, हे त्यांनी जवळून पाहिलं होतं. आईचं माहेर 6 मैलावर असतानासुद्धा आईला जास्त माहेरी जायला मिळत नव्हतं. त्याच्यानंतर आईची बाळंतपणं जी झाली त्यावेळेला तर 20 बाळंतपणं झालेली आहेत आणि ती 20 बाळंतपणापैकी म्हणजे प्रत्येक वर्षाला एक बाळंतपण अशी त्यावेळेला स्थिती होती आणि कदाचित दुसरं बाळंतपण येण्याआधी पहिलं मूल जन्मालासुद्धा नसायचं, असे आईचे हाल त्यांनी बघितले होते. म्हणजे एकीकडं वारकरी सांप्रदायिक कुटुंब असतानासुद्धा ते विचार त्यांना मिळत गेले, त्यांचं त्या पद्धतीने वाचन झालं. पण दुसरीकडं एकत्र कुटुंब असल्यामुळं आईवर जे काही सोसावं लागत होतं आईला, तर त्यामुळं ते विचार करत गेले आणि आईची 20 बाळंतपणं त्यांनी बघितली आणि ते त्याच्यात 5च मुलं ती जिवंत राहिलेली आहेत. त्याच्यामध्ये 3 बहिणी होत्या आणि 2 भाऊ होते. परंतु इतकं असतानासुद्धा आई सगळी सहनशील होती. त्यावेळेच्या महिला खूप सहनशील असायच्या असं आपल्याला दिसतं आणि त्यामुळं ती त्यांचे जे काही कौटुंबिक स्थिती होती, दारिद्र्य होतं, याच्यावर त्यांनी कधी आईनी त्याच्यावर त्यांना छाया पडू दिली नाही. त्यांना चांगल्या पद्धतीने वाढवलं आणि वडिलांनी मुळात मुलगा मुलगी भेद केला नाही आणि त्याच्यामुळं असं झालं की जमखंडी या त्यांच्या गावी पहिली मुलींची शाळा ही त्यांच्या वडिलांनी काढलेली दिसते आणि त्यांनी आपल्या मुलींना पण शिकवलं. म्हणजे
तर त्या मुली पण शाळेत घातल्या त्यांनी आणि हे स्वतः 3री-4थीत असताना इंग्रजी शिकायला लागले. घरामध्ये खूप पुस्तकं होती, वारकरी असल्यामुळं सगळ्या प्रकारचे ग्रंथ उपलब्ध होते आणि त्यांनी ते ग्रंथांचं वाचन पण केलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि अगदी 4थी-5वीत असताना ते त्यांच्या आईला, बहिणीला किंवा वर्गातल्या मुलांना अगदी नलदमयंती आख्यान असेल, पांडव प्रताप असेल, हरिविजय असेल, ह्याच्यातल्या गोष्टी वाचून अर्थ समजून सांगत होते. आणि पुन्हा पुन्हा मी बोलताना वाचन ह्या विषयावर सतत बोलत राहीन, कारण वाचन हा एक आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनायला हवा. आणि आज आपण जर जी मोठी माणसं सगळी बघितलेली आहेत, व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत वाचन हे फार महत्त्वाचं आहे. आणि असं दिसतं आपल्याला की 19व्या शतकात किंवा त्याच्यापूर्वी की इंग्रजी वाचन हे आपल्या सुधारकांनी खूप केलेलं आहे, जे की आपण आज तितकंसं आपण पण करत नाही. तर व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत वाचन हा महत्त्वाचा भाग असल्यामुळं त्या तत्कालीन लोकांना समजलं होतं आणि त्यांनी जे मिळेल ते वाचलेलं होतं आणि त्याच्यामुळं त्यांची वैचारिक आणि सामाजिक प्रगती ही मोठ्या प्रमाणात झाली होती. आणि त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा ते 4थी-5वीत असतानासुद्धा त्यांनी अगदी गुलबकावली असेल, वेताळ पंचविशी असेल, 32 पुतळी असेल, शुकबहात्तरी इत्यादी पुस्तकं वाचली. त्याच्यानंतर 5वी-6वीत असतानासुद्धा त्यांनी इंग्रजी पुस्तकांचं खूप वाचन केलं. अरेबियन नाईट्स असेल किंवा वेशधारी पंजाबी अशी अनेक पुस्तकं वाचली. आणि त्या गावामध्ये पूर्वी संगीत नाटकं व्हायची, त्यावेळेला त्यांनी ती संगीत नाटकंसुद्धा बघितलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना पौराणिक आणि धार्मिक अभ्यास त्या नाटकांच्या माध्यमातून पण बराचसा झाला. आणि मग ते पुढे जाऊन म्हणजे ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, याही गोष्टींचा त्यांनी अभ्यास केलेला दिसतो. आणि ह्या सगळ्यामुळं त्यांच्या धर्मबुद्धीच्या विकासाला आणि मराठी आणि कानडी भाषेच्या अभ्यासाला मोठी मदत झालेली दिसते. त्यांना सहलींचं वेड होतं, निसर्गात ते रममाण व्हायचे आणि सोलो ट्रिप करायचे. आज जे आपण सोलो ट्रिप म्हणतो की एकटे जाऊन, पण आजच्या सोलो ट्रिप आपण पाहिल्या तर त्या वेगळ्या अंगाने केल्या जातात, परंतु त्यावेळेच्या सोलो ट्रिप ज्या आहेत त्या नाविन्याच्या शोध घेणाऱ्या होत्या, काहीतरी शिकणाऱ्या होत्या, समाजाच्या समस्या समजून घेणाऱ्या होत्या. आणि अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण भारत भ्रमण जेव्हा केलं तर त्यावेळेला त्यांनी खूप साऱ्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या असतील, अस्पृश्यांच्या असतील, स्त्रियांच्या असतील समस्या समजून घेतल्या. आज आपण जर म्हणजे एक उदाहरण द्यावं असं वाटतं की महाबळेश्वरला जर गेलो तर अनेक पॉईंट आपल्याला तिथं दिसतात की जे इंग्रजांनी शोधलेले आहेत आणि त्यांचेच नावं आहेत. म्हणजे तर त्यावेळेला म्हणजे असं नाविन्याचा शोध घेण्याची जी कल्पना होती तर ती आजच्या पिढीमध्ये राहिलेली नाही असं मला वाटतं. आणि अतिशय धार्मिक वातावरणात त्यांची खरं तर वाढ झालेली आहे, पण पुढं ते सत्यशोधकीय विचारांकडे आकर्षिले गेले आणि त्याच्यामुळं त्यांनी मग मुलींना सक्तीचं शिक्षण मिळावं, शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी यासाठी आपलं काम सुरू केलं. धार्मिक आणि सामाजिक सुधारण्यासाठी आयुष्यभर एकट्या ह्या माणसांनी, म्हणजे मराठा हा एकमेव माणूस असेल की यांनी आयुष्यभर फकिरी पत्करून हे काम केलेलं आहे. आणि याची पायाभरणी त्यांच्या कुटुंबातच झाली, कारण आजी आजोबांनी बरेच वर्ष त्यांच्या घरात देवीची उपासना चालवली होती, परंतु नंतर त्यांचे विचार सत्यशोधकीय झाल्यानंतर, वडिलांचे विचार वारकरी झाल्यानंतर जी काही घरामध्ये, कुटुंबामध्ये त्या काळात देवीची उपासना असतानासुद्धा ती परंपरा खंडित करण्याचं काम हे विठ्ठल रामजी यांच्या म्हणजे वडिलांनी व रामजी शिंद्यांनी केलेलं आहे. आणि मग आपण आजही घाबरतो किंवा कुठले समजून घेत नाही, चिकित्सा करत नाही. आपण आजही आपल्या घरातले देव आपण नाकारत नाही, टाकून देत नाही. हे एकीकडं असताना आज त्या इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये की जेव्हा की धर्माचा रेटा खूप होता किंवा त्याचं आक्रमण खूप होतं, विठ्ठल रामजींचे वडील हे वारकरी संप्रदायात गेल्यामुळं आणि त्याचे एक प्रभाव विठ्ठलाचा पडल्यामुळं त्यांनी आपल्या मुलांची नावं ही विठ्ठल, एकनाथ, जनाबाई, मुक्ताबाई अशी ठेवलेली आपल्याला दिसतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाबद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्मेश्वर सर्वेश्वर पूजनाचे. या तुकाराम महाराजांच्या अभंगातून त्यांच्या सामाजिक सुधारणांचा विचार उदयास आला.
कुठल्या तरी आपल्या आयुष्यामध्ये एक परिवर्तन घडण्यासाठी एखादी गोष्ट घडावी लागती, तशीच वीरा शिंदेंच्या बाबतीत घडली होती. अहमदनगर जवळ भिंगार नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये एक अस्पृश्यांचा एक सभा होती त्यावेळेला, आणि त्या सभेला वीरा शिंदेंना बोलावलं होतं. आणि त्या सभेला ते गेल्यानंतर तिथले जे त्या सगळ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले यांच्यासमोर, तर त्यावेळेला त्यांना असं वाटलं की आपलं आता पूर्ण जे आयुष्य आहे ते आपण अस्पृश्योद्धारासाठी द्यायला हवं. आणि त्या दृष्टीने त्यांनी मग डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली. आणि त्या माध्यमातून मग त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील, त्यांच्या नोकरीचे प्रश्न असतील, त्यांचे सामाजिक प्रश्न असतील, ह्या विषयांवर चर्चा होण्यासाठी ते संस्थेची स्थापना करून त्याच्या शाळा पण काढल्या त्या लोकांसाठी. आणि शाळा काढल्यानंतर मग त्या पुणे, अगदी हुबळे, कोल्हापूर, सातारा अशा विविध ठिकाणी त्यांनी शाळा काढल्या आणि त्या माध्यमातून त्यांनी काम सुरू केलं. परंतु स्त्रियांच्या बाबतीत काम करायचं त्यांच्या पूर्ण डोक्यात होतं, कारण त्यांची जी बहीण आहे जनाक्का, तर हिचं जेव्हा लग्न झालं तर त्यावेळेला बालवयात लग्न होत होती आणि त्यावेळेला तिचं 7-8 वर्षे लग्न झालं. तर ते लग्न पण असं झालं की ती 4थीपर्यंत शिक्षण घेतलेलं होतं, 3री-4थीपर्यंत, आणि ती हुशार होती, चुणचुणीत होती. आणि रामजी शिंदेंचेच मित्र एक गोपाळ कामते नावाचे, तर त्यांनी आपली सून व्हावी ही म्हणून तिच्यासाठी शब्द टाकला आणि माझ्या मुलाला आपली मुलगी देणार का असा त्यांना विचारणा केली. पूर्वी अशीच लग्न व्हायची आणि त्यामुळं ह्यांना वाटलं की हरकत नाही, मित्र आहे, आणि कृष्णराव नावाचा त्यांचा मुलगा होता आणि त्याच्याबरोबर त्याचं लग्न करून दिलं. आणि मग 2-4 वर्ष माहेरी राहून, म्हणजे लग्नानंतर माहेरी राहण्याची प्रथा होती मुली लहान असल्यामुळं, त्यामुळं 12व्या वर्षी जनाक्का ज्या वेळेला सासरी नांदायला गेली त्यावेळेला सासरच्या लोक ती हुशार, चुणचुणीत, अगदी ती झाडावर चढायची, कुठलंही पुस्तक किंवा पेपर हातात पडो वाचायची, आणि तिच्या कविता भयंकर पाठ होता. मग तिच्या सासू, नंदा वगैरे सगळ्या तिला कविता बोलायला लावायच्या. म्हणजे ती इतकी हुशार होती की तिचा नवरा सोडून सगळेजण कौतुक करत होते. कृष्णराव हा तिचं कौतुक करत नव्हता, कारण त्याला ते आवडत नव्हतं की बायकोचं सगळं कौतुक करतात. आणि त्याचं कारण असं होतं की तो अक्षरशत्रू होता, म्हणजे तो शिकलेला नव्हता, त्याला शिक्षणाची आवड नव्हती आणि चांगल्या कुटुंबातला होता, त्याच्यामुळं ऐशारामी जीवनात तो जगत होता. आणि बायकोचं कौतुक त्याला सहन होईना, की जे आजच्या भाषेत आपण त्याला इगो प्रॉब्लेम म्हणतो, तर ते त्याला सहन होईना आणि मग तो तिच्याशी बोलेनासा झाला. मग ती बाहेरून फिरून आला की राग तिच्यावर काढायचा. आणि अशा सगळ्या वातावरणाचा परिणाम म्हणजे तिला मूल न होण्यात झाला आणि तिला मूल झालं नाही. आणि मग अशा वेळेस म्हणजे तो परत बाहेर ख्याली बनला, वाईट संगतीत लागला. असं सगळं वातावरण झाल्यानंतर तिच्या सासऱ्यांनीच असा निर्णय घेतला की थोडे दिवस हिला माहेरी पाठवून बघू, म्हणून त्यावेळेला त्या जनाक्काला माहेरी पाठवलं. परंतु ते माहेरी पाठवलं तर ते कायमचंच माहेरी तिला विठ्ठलरामजींनी ठेवून घेतलं, कारण ते म्हटले की असं जर असेल तर ही कशी राहू शकते, आणि आपल्या आईचं आपण हाल बघितलेले आहेत, मग आपल्या बहिणीचा हाल होता कामा नये हे त्यांच्या डोक्यात घेतलं आणि त्यांनी जनाक्काला शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. आता तिला शिक्षण देण्यासाठी पूर्वीचा काळ असा होता की नवऱ्याची परवानगी लागत होती. लग्न झालेल्या मुलींना सासरची परवानगी लागत होती शाळेत शिक्षण दाखला देण्यासाठी. तर मग शाळेने त्यांना पत्र दिलं की हिला शिक्षणाला परवानगी आहे का, तर त्याचं पत्र आलं की शिक्षणाला परवानगी नाही. आणि मग ह्यांनी निर्णय घेतला की आता सासरकडनं परवानगी मिळत नाही तर आपण हिला जुन्या नावाने म्हणजे माहेरच्याच नावाने जनाक्का शिंदे नावाने आपण शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. अशा पद्धतीने ते एका ख्रिश्चन शाळेमध्ये गेले आणि त्यांनी तिथं ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न केला. परंतु तिथं त्यांना असं जाणवलं की ती शाळा जी होती ते त्यांना ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी होती आणि म्हणून त्यांनी त्या शाळेत न घालण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर ते पंडिता रमाबाईंकडं त्यांचं जे आश्रम होता त्या शाळेमध्ये घालायला गेले. तर पंडिता रमाबाईंनी त्यांना अशी अट घातली की आम्ही शाळेत प्रवेश देतो, परंतु 4 ते 5 वर्ष शिक्षण पूर्ण होईपर्यंत आम्ही मुलींना घरी सोडत नाही. आणि मग त्यांनाही तिथे शंका आली की पंडिता रमाबाई ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता आणि मग अशा पद्धतीनं ख्रिश्चन धर्मप्रसाराचं काम जर तिथं होणार असेल तर आम्हाला आमच्या बहिणीची किंवा मुलीची काळजी नाही का, तर 4-5 वर्ष सोडणार नाही, तर हे आम्हाला नियम हा काही मान्य नाही. आणि पंडिता रमाबाईंबद्दल सुद्धा त्यांनी त्यांच्याबरोबर वाद घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर त्या शाळेतही त्यांनी न टाकण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर आजचं जे आपण हुजूरपागा म्हणतो तर पूर्वी त्याला फिमेल स्कूल म्हणायचे, तर त्या शाळेमध्ये त्यांनी
त्यांना घालायचा निर्णय घेतला. आणि मग तिथं ह्यांनी स्वतः लेखी दिलं की आमची परवानगी आहे आणि आम्ही तिला या नावाने ॲडमिशन द्यावं. तर तिथं त्यांना ॲडमिशन मिळाली आणि त्याच्यानंतर त्यांना काही स्कॉलरशिप मिळून त्यांचं शिक्षण तिथं सुरू झालं. तर हे सगळं त्यांनी तिच्या शिक्षणासाठी केलं आणि ती सक्षम झाली. जसं एकीकडं महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि आपल्या कार्यात किंवा स्त्रियांच्या शिक्षणासाठी हे केलं, तसंच पुढे जाऊन जनाक्कांचा पूर्ण उपयोग त्यांनी आपल्या समाजकार्यात करून घेतलेला दिसतो. दरम्यान जिथं शाळेत त्यांना ॲडमिशन मिळाली त्याच्या आधीची एक घटना अशी घडलेली आहे की जी महर्षी कर्वेंशी जोडलेली आहे. आणि ते महर्षी कर्वेंनी ज्या वेळेला विधवा महिलाश्रम असा काढलेला होता, एकट्या बायकांच्यासाठी महिलाश्रम त्यांनी काढलेला होता आणि तिथं 10-15 मुली शिकत होत्या. आणि मग वीरा शिंदे स्वतः कर्वेंकडे गेलेले आहेत आणि त्यांनी तिथं ॲडमिशन माझ्या बहिणीला मिळेल का असा प्रश्न विचारलेला आहे. आता वास्तविक जर हे समकालीन होते तर वीरा शिंदे काय काम करत होते हे कर्वेंना मला वाटतं माहीत असायला काय हरकत नव्हती. परंतु तरी पण कर्वेंनी तिथं त्यांना सांगितलं की ब्राह्मणेतर मुलींना इथं आम्ही प्रवेश दिला जात नाही, हे स्पष्ट त्यांनी सांगितलं. म्हणजे एकीकडं कर्वेंनी स्त्री शिक्षणासाठी खूप मोठं काम उभं केलेलं आहे, महिलांसाठी खूप काम केलेलं आहे, विधवाश्रम काढलेले आहेत, लाखो महिला त्यांच्या संस्थेतून बाहेर पडलेल्या आहेत. परंतु आजची म्हणजे त्यावेळेला त्यांनी केवळ आणि केवळ ब्राह्मण महिलांसाठीच काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि मग त्यांना आपण सुधारक म्हणतो, पण मग त्यांना पुरोगामी म्हणायचं का? काही जण त्यांना पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते सुद्धा म्हणतात. तर हाही एक प्रश्न या निमित्ताने मला उपस्थित करावा असं वाटतो. तर हे सगळं पाहत असताना आज कर्वेंची काल जयंती झाली, उद्या वीरा शिंदेंची आहे, परंतु दोघंही महर्षी नाव आहे. परंतु महर्षी वीरा शिंदेंना ही जी पदवी मिळाली ही लोकांनी दिलेली होती, महात्मा गांधींच्या सांगण्यावरून दिलेली होती. हे पण एक महत्त्वाचं आहे. आज जो काही आपण एक सांगड घालण्याचा प्रयत्न करतो तर ती नेमकी सांगड कोणाशी घालायची आणि आपण बहुजनांनी आज कोणाचा अभ्यास केला पाहिजे किंवा कोणाचं समर्थन केलं पाहिजे, हे जर आपल्याला आज ठरवायचं असेल तर आपण मागे जाऊन अनेक महापुरुषांचं, सुधारकांचं वाचन आणि अभ्यास केल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. जय भारत.